वगारी साहेबांचे हे खास परम मित्र आहेत. या प्रेमनाथजी म्हात्रे यांना विनंती असेल, सदस्य आहेत आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष रमाकांत म्हात्रे यस ग्रामपंचायत सदस्य कालवार आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. स्टॅकिंग वर बॅटर योगेश पाटील आणि नो स्ट्राईकला आपण पाहतो राकेश आणि योगेशची ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. आणि गोलंदाजसाठी दिनेश नाईक गोलंदाज एक्सप्रेस गोलंदाज आहे आणि फार चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल आणि कोणत्या प्रकारची सुरुवात होईल. प्रमोद नाईक टीमला लीड करताना फिल्डिंग सजवताना आपण पाहतोय. निंबोलीवरून किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर 40+ अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. विजय गुळवे आणि मनोहर गुळवे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपण या आमच्या या मुख्य व्यासपीठावर या मॅचचा आनंद घ्या. आपण चला आता इथून कोणत्या प्रकारचा ब्रेक नाही होणार लक्षात घ्या. टाइम इथे लावण्यात आलेला आहे अल्पेश गायकवाड याच्या माध्यमातून. बरोबर 10 वाजलेले आहेत. लेट्स प्ले 1 2 3 अँड स्टार्ट. पहिला चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेटने दिनेश नाईक. पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू टाकला गेलाय आणि इथे डॉट झालेला आहे बॅटर योगेश पाटील. गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन काय असतो तो पाहायला मिळाला. पुढचा चेंडू हा चेंडू पहा लेग स्टंपच्या बाहेर टाकला गेला आणि पंच लगेच आमच्याकडे बोलता येतं सुनील म्हात्रे सर त्याच्या माध्यमातून हा वाईटचा इशारा येतोय. श्री गणेशा धावाने इथे सुरुवात होत आहे टीम आई कालिका माता कालवा टीम संघाच्या माध्यमातून. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. इम्पॅक्ट स्टंप बघितलं पंचांनी सांगितलं की चेंडू लेग स्टिक सोडत होता आणि लगेचच लेग बायचा इशारा सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून. तर स्कोरबोर्ड धावा लागलेल्या आहेत त्या 2 धावा. अजूनही बॅटर योगेश पाटीलला खातं खोलता आलं नाहीये. अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती पुरवताना तालुका क्रिकेटमध्ये नंबर 1 स्कोरर म्हणून आम्ही त्यांना बघतो आणि अगदी चांगली स्कोरिंग त्यांनी या चालंगामध्ये केलेली आहे. दिनेश नाईक गोलंदाज सुरुवात चांगली केली आहे. बॅटर आता स्ट्रायकिंगवर असेल तो म्हणजे राकेश. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. जागा चुकीची निवडली होती तिथे कारण की शतरक्षक होता तिथे. फिल्डिंग चांगली आहे. संतोष दिवेकर तिथे होते. एक सिंगल धाव. धावसंख्या धावफलकावर 3. संपूर्ण टेमगरपाडा भादवड सध्या यूट्यूब वाहिनीवर जोडलेला आहे. प्रिन्स मूवीज यांच्या लाईव्ह टेलिकास्टला ते पाहत आहेत. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025ला एन्जॉय करतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भरपूर मॅसेज आलेले आहेत. नक्कीच तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आम्ही देणार आहोत या आयोजनाला. दिनेश नाईक यांचं पुढचं चेंडू स्लॉटमध्ये आला नाहीये चेंडू आणि ते पहा धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा विकास नाईक यांच्याकडून चुकी झाली आहे कारण की चेंडूला लवकरात लवकर गॅदर करता आला नाही तिथे. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावा भरपूर झालेल्या आहेत या षटकामध्ये. मात्र एक सुंदर अशी गोलंदाजी तुम्ही म्हणू शकता. लेग बायच्या धावा जास्तीत आलेल्या आहेत. दिनेश नाईक चांगली गोलंदाजी करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये मेंडेटरी पॉवर प्ले पहिला सुरू आहे सध्या. इथे आता हुक करण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये. सेफ लँडिंग होतंय. एक धाव पूर्ण होतोय. शतरक्षक बाळा तिथे पोहोचत आहेत मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत ते म्हणजे 5 धावा. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. एक संत गतीची सुरुवात इथे पाहायला मिळते टीम कालवार संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी करताना दिनेश नाईक यांचं चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. व्हेरिएशन खूप चांगला आहे. टप्पा चांगला आहे ते फार महत्वाचं आहे. आता हा चेंडू पहा चुकीचा टाकलाय आणि त्या चेंडूला इथे मिळाली आहे शिक्षा कारण की चेंडू चालला सीमा पार. येतोय चौकार. सन्माननीय दयानंद दादा चोरगे यांच्या बॅनरला हा सलामी देणारा चौकार पाहायला मिळाला. प्रेमदायक प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करणारे सन्माननीय दयानंद दादा चोरगे यांचा हा बॅनर तुम्हाला पाहायला मिळाला जिथे चौकार आला बॅटरच्या माध्यमातून आणि ते धावा झालेल्या आहे धावफलकावर. एक्सपर्ट स्कोरर अल्पेश आम्हाला सांगतायत 9 धावा. विकेट इथे सुरक्षित आहेत ते म्हणजे 10. टीम कालवार संघाच्या माध्यमातून येणाऱ्या बॅटिंगमध्ये भरपूर चांगले खेळाडू येणं बाकी आहेत. मात्र सध्या 45+ असलेले खेळाडू मैदानामध्ये खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये.
तुम्ही पाहतायत मित्रांनो A1 आमचे मित्र संदेश वघारे आणि त्यांची किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून हा मेगा टुर्नामेंट सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमध्ये चर्चेमध्ये असलेला 40+ अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा मान सन्मान वाढवणारा हा भव्य नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे। लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे या नक्कीच प्रेमदायक आमचे सर्वांचे विद्यमान नगरसेवक आहेत आणि ते 40+ ते अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष चषक म्हणजेच चॅम्पियन ट्रॉफी म्हणूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून। मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चर्चा करताना कारण की आपण वेळेवर मॅच सुरू केलेली आहे। 10 वाजून 4 मिनिटं झालेत म्हणजे 4 मिनिटांमध्ये पहिला षटक कंप्लीट केलं होतं दिनेश नाईक यांच्या माध्यमातून। आता गोलंदाजीमध्ये अशोक दिवेकर एक चांगला गोलंदाज आहे टेमगरपाडा टीम संघाचा, मात्र इथून पलटवार करावा लागेल। येणाऱ्या फलंदाजांना संधी मिळेल का, कारण की भागीदारी झाली तर अशा प्रकारची झाली तर धावा कमी बनतील। वेलकम सुस्वागतम सन्मानित सरपंच भरतजी घाटाळ साहेब तसेच सन्मानित सदस्य मनीष भोईर, माजी सरपंच किरण भोईर साहेबांचं आजच्या ह्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये शुभागमन होत आहे। आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। आपणास विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। अशोक दिवेकर गोलंदाज, पहिला चेंडू फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये बॅटरला आणि आता पहा सिंगल धाव आली आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, झाली आहे चुकी, बालाचा बॅकअप होता तिथे, बाला नाईकने चांगली फिल्डिंग केली आहे, धावा झालेल्या आहे 2 कंप्लीट। इथे धाव संख्या धाव फलकावर 11 धावा। जय दुर्गा म्हटलं की एक मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉल मधील, त्याला ब्रँड बनवण्याचं काम प्रमोद नाईक याने केलं। त्याचबरोबर वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक असो मग कैलाश नाईक कॅली अँड लालचंद तरे फार मोठे मोठे खेळाडू टेमगरपाडा भादवड गावातून या संपूर्ण भिवंडीमध्ये खेळले, आजही खेळत आहेत। सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत प्रमोद नाईक यांना जे लॉंग ऑफवर प्रमोद दिवेकर ऑफस्टिकचा चेंडू इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, प्रमोद चेंडू मागे आणि चांगली फिल्डिंग, व्हॉट एफर्ट, जवळ जवळ आपल्या संघासाठी इथे धावा वाचवलेल्या आहेत त्या म्हणजे 2। फिल्डिंग जर आवडली असं जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या प्रमोद दिवेकरसाठी, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला। धाव संख्या धाव फलकावर 13। व्यासपीठावर पाहतोय भरतजी घाटाळ साहेब विद्यमान सरपंच आहेत, भिनारचे तसेच मनीषजी भोईर सदस्य आहेत आणि किरण भोईर माजी सरपंच, बालाशेठ प्रतिष्ठान भिनारे संघाचे ऑनर देखील आहे। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। संदेश वखारे यांच्या माध्यमातून टी-शर्ट आपण देखील पाहतोय, त्यांचा देखील संघ आहे। आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। थँक्यू। बॅक टू कॉम्बॉक्स। अशोक दिवेकर यांचं पुढचं चेंडू, पुन्हा एकदा फुलटा चेंडू ऑन साईडला, चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट झेल पाहायला मिळाली संतोष दिवेकर यांच्या माध्यमातून। यस चेक केलं जाईल, थर्ड अंपायर यस चेक करायचं आहे, बाउंड्री कॉल दिले पंचांनी। क्या बात आहे, 1 हँड ही कॅच पकडली गेली आहे तिथे आणि आता पाहूया तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपलेला आहे आणि भाऊ पाटील सर तिसरे पंच आपण पाहतोय। जबरदस्त कामगिरी पंचांची देखील राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून। पंच विचारतायत सुरेश गरत तिसऱ्या पंचांना। सध्या मैदानामध्ये जयदुर्गा टेमगरपाडा आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आई कालिका माता कालवार। थोड्याच वेळात ज्यांच्या नावाची स्पर्धा, ज्यांच्या नावाची चर्चा, लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांचं काही क्षणातच आगमन होत आहे आणि बॅटर इज आउट, सेफ झेल पकडली गेलेली आहे तिथे संतोष दिवेकर यांच्या माध्यमातून आणि आत्तापर्यंत सर्वोत्कृष्ट झेल आहे या स्पर्धेतील। न्यू बॅटर हिटमॅन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर विद्यानंद गेलेला आहे मैदानाच्या आतमध्ये। प्रमोद दिवेकर थोडीशी चर्चा करताना अशोक दिवेकर यांच्या सोबत फार मोठे टेनिस क्रिकेट बॉलचे खेळाडू आहेत आणि नक्कीच कौतुक फार होईल त्या झेलचं जेव्हा पुन्हा एकदा संतोष दादा दिवेकर यूट्यूबच्या माध्यमातून बघतील तर नक्कीच आनंद होईल। 1 हँड सोपं नाही आहे क्रिकेटमध्ये, एका हाताने झेल पकडणं, एका हाताने टाळी वाजत नाही आहे नेहमी सांगला जातो, मात्र एका हाताने झेल पकडणं
ते दाखवून दिलं तिथे संतोष दिवेकर याने. अशोक दिवेकर यांचं पुढचं चेंडू विद्यानंद न्यू बॅटर मैदानामध्ये थोडीशी टीम दाबली गेली आहे. आई कालिका माता कालवा टीम कारण की धाबा झालेले आहे. धावपलकर फक्त 13 धाबा. अशोक दिवेकर पुढचं चेंडू. हा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू यॉर्कर वाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. काही गोलंदाजी केली जाते. जबरदस्त कामगिरी कौतुक करताना आपण पाहतोय. सर्व खेळाडू टाळ्यांचा गजर करताना आपल्या गोलंदाजासाठी. कारण की लेंथ लाईन चांगली मिळाली इथे अशोक दिवेकर यांना. आणि पुन्हा श्रेय जातो तो म्हणजेच प्रमोद दिवेकर यांना. प्रत्येक चेंडू मागे विरिशन दाखवण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहतोय गोलंदाज अशोक. पुन्हा एकदा समोर वॉड स्ट्रोक चाललाय चेंडू सीमा रेखा पार येतोय मॅक्सिमम 6. अतिशय जबरदस्त स्लॉट मध्ये चेंडू आला होता आणि चेंडूला पाठवलाय अगदी व्हीआयपी डाईच्या दिशेने आणि चालला चेंडू सीमा रेखा पार षटकार. कॅमेरामॅन बिलाल अगदी चेंडूला फुटबॉल प्रमाणे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना आपण पाहताय. गुड कॅमेरा वर्क प्रिन्स मूवीज छान छान लावलेल्या आहेत या चालू हंगामामध्ये. वेलकम संतोष तरे गावदेवी भादवड संघाचे उत्कृष्ट खेळाडू यांना विनंती या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा चेंडूला टर्न केल्या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. एक धाव इथे मिळेल खेळाडूला. विद्यानंद याच्या बॅटमधून हा षटकार आल्यानंतर एक सिंगल धावा येते. धावा झालेल्या आहे धावपलकावर आता 20 धावा 20. 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. जर तुम्हाला स्ट्रॅटेजिक टाइम 2 मिनिटाचा फक्त 2 मिनिटाचा ब्रेक आहे तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. यस पाण्याची मागणी केली आहे. जाऊया मनोहर तरे सरांच्या सोबत व्हीआयपी डाईज वर. धन्यवाद. थँक्यू. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना आपण सन्मानित करूया. बिनार गावचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक सन्माननीय गणेश पाटील आमचे पिसेचे खेळाडू आहेत उत्कृष्ट खेळाडू त्यांना आपण सन्मानित करूया. तसेच दीपेश म्हात्रे पिसे यांना देखील आपण सन्मानित करूया. दिनेश म्हात्रे गणेश पाटील आणि दिनेश म्हात्रे यांना अध्यक्ष संदेश वकार यांच्या शुभाचे सन्मानित केले जाते. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. चला 30 सेकंद आहेत. बॅट पाणीची बॉटल येऊ द्या मैदानाच्या बाहेर. तर अगदी वेल इथे घेतला गेलेला आहे तो म्हणजे 11 मिनिटं. आता तुमच्याकडे 4 मिनिटं आहेत. प्रमोददादा दिवेकर लक्षात घ्या 4 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करायचं आपण. किरण भुईर एक जबरदस्त खेळाडू आहे त्यांना विनंती या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. रमाकांत पाटील यांना देखील सन्मानित करूया. रमाकांत दादा पाटील आपण पुढे यावं. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. यस रमाकांत म्हात्रे साहेब सदस्य ग्रामपंचायत कालबार आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. देवेश म्हात्रे व्यासपीठावर उपस्थित त्यांना देखील आपण सन्मानित करूया. आपलं हार्दिक स्वागत. रेकॉर्ड ब्रेक सत्कार आपण पाहणार आहोत 5 रजनीमध्ये. थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स. भिनार गावचे भावी सरपंच कैलास भुईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठ एरिया. आपलं हार्दिक स्वागत आहे. कैलासजी पाटील भावी सरपंच भिनार आपलं हार्दिक स्वागत या व्यासपीठावर. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत.
थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स. काही पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान देखील या मुख्य व्यासपीठावर होत आहे. कैलास भुईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर अर्थातच रवी गुळवी आपलं हार्दिक स्वागत या व्यासपीठावर. चला सामना सुरू करायचा लगेच. चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. प्रमोद दिवेकर यांनी आतापर्यंत धावा जास्त खर्च केल्यात. कमबॅक फार महत्वाचं होतं आणि हा डॉट चेंडू कुठेतरी कमबॅक आपण म्हणू शकता गोलंदाजासाठी, कारण की तिसऱ्या षटकामध्ये एक चौकार षटकार देखील पाहायला मिळाला आणि 2 धावा देखील घेताना आपण बॅटरला बघितला. सन्मान आणि स्वागत देखील होणं फार महत्त्वाचं आहे. स्पर्धा फार मोठी आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा पाहुणे येतात तेव्हा त्या स्पर्धेला छान छान लागतात मित्रांनो. तर हे स्वागत सन्मान होणं फार महत्त्वाचं आहे. धावा झालेल्या आहे धावफलकावर 32 धावा, एक चांगला टोटल सध्या तरी. कालवा टीम संघाचा आपण पाहतोय. प्रमोद दिवेकर पुढचा चेंडू, ऑफस्टिकचा चेंडू, ड्राईव्ह केला चेंडूला कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय. सिंगल इथे झाली आहे. दुसरा धाव इथे मिळेल. अखेर थोडासा टप्पा लांब ठेवला असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने तर कदाचित रनआउटचा विकेट देखील मिळाला असता. मात्र 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. कौतुक करूया आपण बॅटर विद्यानंद यांचं. 2 षटकार एक चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं प्रेक्षकांना. प्रमोद दिवेकर शेवटचा चेंडू षटकाधीन, अगदी वेळेवर षटक समाप्त होत आहेत. 3 असं म्हणूया आपण. शिस्तबद्ध संघ देखील म्हणू शकता आपण जयदुर्गा टेमगरपाडा टीम संघाला. प्रमोद दिवेकर, ओ हो और भी चेंडू लाभ केलाय चेंडूला मिड विकेटच्या वरतून येणारा हा टावरिंग षटकार. भिवंडी तालुक्यात भादवड गाव, साऱ्या तालुक्यात दादाचं नाव. भिवंडी तालुक्यात भादवड गाव, ठाणे जिल्ह्यात दादाचं नाव. हे गरिबाचा दाता, मनाचा मोठा सेवक तो जनतेचा. अगदी या षटकामध्ये 2 षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला प्रमोद दिवेकरच्या अगेन्स्ट. बॅटर विद्यानंद ऑन फायर नाव. आता धावा डेंजर झोन मध्ये तुम्हाला पाहायला मिळते त्या म्हणजेच 40 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. अगदी वेळ जो आहे तो म्हणजेच 15 मिनिटं घेतली गेल्यात. क्या बात आहे. 3 षटकांसाठी बरोबर वेळ इथे वापरण्यात आलेला आहे. आता शेवटच्या षटकासाठी बाला नाईक फेमस गोलंदाज जे आंबे टीम संघाला वरती आणण्यासाठी या खेळाडूने अफार मेहनत घेतली. आज ॲज अ लेजंड एक 40+ म्हणून खेळताना आपण पाहतोय आपल्या टीमसाठी, जयदुर्गा टीम संघासाठी. बाला नाईकचं षटक फार महत्त्वाचं असेल. या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील कारण की 40 धावा लागलेल्या आहे स्कोरबोर्डवर टीम कालवार टीम संघाच्या. पहिला चेंडू बाला नाईक VIP टाईज इन कडून आणि बॅटर आता स्ट्रायकिंगवर असेल तो म्हणजेच आपण पाहतोय योगेश पाटील जो सध्या खेळतोय खेळपट्टीवर. एक चौकार आला त्याच्या बॅटनं. शांतता ठेवली मात्र जास्तीत स्ट्राईक विद्यानंद याच्याकडे आहे. आता सध्या नो स्ट्राईकला विद्यानंद. ऑफस्टिकचा चेंडू क्रॉस बॅटनं खेळलाय मिड विकेट क्षेत्रावर. संतोष दिवेकर चेंडूला फील्ड करतोय. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र थ्रो चांगला फेकला गेलाय. फक्त इथे आपण पाहतोय एकच धाव आली आहे. धाव संख्या 41 धावा धावफलकावर. विकेटचं काम करताना आपण पाहतोय विकास नाईक आमचे स्ट्रायकिंगवर. आता पाहतोय बॅटर आपण विद्यानंद. सध्याचे 3 षटकार त्याचे बघितलेत आपण. एक चौकार बघितलाय. 27 धावांवर खेळत आहे खेळपट्टीवर. ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाज बाला नाही गेला कारण की हा स्वेर आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत ते म्हणजे 42 धावा 42. फार अपेक्षा आहे गोलंदाज बाला नाईक याच्या माध्यमातून की कमीत कमी धावा या षटकापर्यंत 50च्या आतमध्ये थांबवणं फार महत्त्वाचं आहे. समोरच्या संघाकडे गोलंदाजी देखील तितकीच घातक आहे कालवा टीम संघाकडे. बाला नाईक राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर विद्यानंद. ऑफस्टिकचा चेंडू
थोडंसं हलकंसं आपण बघितलं तर ऑफ कटर चेंडू टाकला होता गोलंदाजाने. असं वाटतं पंच आमच्याकडे बघतायत की बॅटची यच, ओ माय गॉड, म्हणजे कॅच सुटली गेली इथे. जबरदस्त गोलंदाजी, चांगला कमबॅक वाईड नंतर बॅटची एज घेतली, मध्ये विकेट झाला असता तर कदाचित न्यू बॅटर मैदानामध्ये आला असता. अशा कॅच ज्या आहेत पकडणं फार महत्त्वाचं आहेत. बाला नाईक चांगली गोलंदाजी करताना, अनुभव लावताना आपल्या गोलंदाजीमध्ये. समोर स्ट्रेट ड्राईव्ह, क्रिकेटमध्ये सेफ फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू चालला सीमारेखा पार, येतोय चौकार. आला समाजसेवक संदेश वठारे हा भिनार गावाचा. आला समाजसेवक संदेश जय हनुमान गोवे संघाचे संघ आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. चला, दोन टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचं, भिनार आणि गोवे. बिग मॅच पाहायला मिळेल यानंतर. पुढचा चेंडू गोलंदाज बाळा नाईक, कमबॅक करणं फार महत्वाचं आहे. चौकारानंतर पहा लेग कटर चेंडू, स्पेशल ब्रँडेड चेंडू टाकण्यात आलेला आहे बाळा नाईकच्या माध्यमातून. डॉट चेंडू, धावा झालेल्या आहे धाव फलकावर 46 धावा, 46. बालाशेठ, भिनार आणि जय हनुमान गोवे असा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर. टॉस बॉक्समध्ये बसून घ्या आपण, कारण की शेवटच्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. टू कॅप्टन्स, टॉस बॉक्स जॉईन. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. बाळा नाईक सध्या तरी चांगली गोलंदाजी म्हणू शकता आपण, 6 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. आता स्ट्रायकिंग ऑफ बॅटर आपण पाहतोय विद्यानंद, याची परीक्षा घेतली जाते. ओ पुन्हा एकदा जास्त कट झाला होता चेंडू, आणि आता पहा पंचांनी दाखवलंय की हा चेंडू वाईड आहे. नक्कीच चांगला निर्णय म्हणूया आपण पंचांचा. जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाजूने चेंडू गेला होता. एका धावाने धाव फलकावर 47 धावा झालेल्या आहेत. बाळा नाईक पुढचा चेंडू टाकताना आपल्याला पाहायला मिळतील. VIP डायझेन कडून बॅटर सज्ज आहे विद्यानंद. ओ चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, 2 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत. थोडासा वाईट थ्रो आला होता, त्याचं कारण 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. गोलंदाजीच्या एंडकडे जर थ्रो आला असता कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता. शेवटचा चेंडू आहे पहिल्या डावातील. अगदी वेळ नक्कीच कमी घेतला गेलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने, जयदुर्गा टेमकरपाडा टीम संघाने. चांगला खेळ सध्याच्या घडीला. 18 मिनिटं प्रॉपर इथे घेण्यात आलेले आहे सध्या. ऑफस्टिकचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, दिनेश यांचं हा चुकीचा क्षेत्ररक्षक, आणि चांगला बॅकअप देखील मिळाला सुनील दिवेकर यांच्या माध्यमातून. मात्र 2 धावा इथे पूर्ण झालेले आहेत. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे, आणि धाव फलकावर 51 आणि 52 धावांचा एक मोठा आव्हान ठेवण्यात आलेला आहे. आई कालिका माता कालवा टीम संघाच्या माध्यमातून अगेन्स्ट जयदुर्गा टेमकरपाडा. तर मित्रांनो, वेळ झालेली आहे टॉसच्या बॉक्समध्ये 2 कॅप्टनला बघण्याची. मात्र मी आवाज देईल टीम कालवा टीमला की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जयदुर्गा टेमकरपाडा संघाने आपली सलामीची जोडी मैदानाच्या छतमध्ये पाठवून द्यायची आहे. जसं टॉस कंप्लीट होईल तसं लगेच मॅच सुरू होईल. ओ टू मनोहर तरे सर. बालाशेठ प्रतिष्ठान भिनार, जय हनुमान गोवे दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस बॉक्समध्ये. मी सन्मानी पाहुणे मान्य श्री भरतजी घाटाळ सरपंच, मान्य श्री मान्यजी भोईरसाहेब सदस्य, मान्य श्री किरण भोईर माजी सरपंच, आपणास विनंती आपण या टॉस बॉक्समध्ये. कैलास भोईर यांना देखील विनंती असेल आपण या टॉस बॉक्समध्ये. बालाशेठ प्रतिष्ठान भिनार वर्सेस जय हनुमान गोवे, बिग फाईट, बिग मॅच. दोन्ही कर्णधारांचं हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. या सन्माननीय सरपंच घाटाळ साहेब या व्यासपीठावर, तसेच मनीषजी भोईर साहेब. एका बाजूला आहे
40 प्लस अध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला किंग ग्रुप. कोण बोलणार? किंग ग्रुप. मॅच विनरसाठी गिफ्ट टेम्पल आहे, घेऊन यायचं लवकर. टॉस विनरसाठी या ठिकाणी गिफ्ट टेम्पल आहे, आपण लगेचच द्यायचं आहे पाहुण्यांच्या शुभास्ते. पण बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाने टॉस जिंकलेला आहे. या संघातील कर्णधार दिनेश भोईर या कर्णधाराला आपण मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी देत आहोत. भरत घाटाळ सरपंच यांना विनंती असेल की आपण हे गिफ्ट द्यायचंय. मान्यवरांचे आभार. आपणास विनंती, आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार. अगदी थोडक्यात या ठिकाणी ओपिनियन आपण घेणार आहोत. बालाशेठ प्रतिष्ठान भिनार एक स्थानिक संघ, तगडा संघ आहे. अर्थातच टी शर्ट संदेश वाखार यांच्या माध्यमातून आपण परिधान केलेले आहेत. होम ग्राउंड आहे, बाजूलाच आपलं गाव आहे. टॉस जिंकले, निर्णय असेल, क्षेत्ररक्षण, अनेक टुर्नामेंट खेळलेले आहात, परंतु 40 प्लस अध्यक्ष चषक संजयभाई म्हात्रे यांच्या गौरवार्थ ही स्पर्धा आहे. संदेश वकारे किंग ग्रुप महाराष्ट्राच्या वतीने आयोजन. काय सांगाल? पहिल्यांदाच मॅन ऑफ सिरीजसाठी बाईक आहे. खूप छान प्रकल्पना केली आहे आणि सर्वप्रथम मी ग्राउंड स्टाफ आणि मंडप स्टाफचा धन्यवाद करीन. कालच्या दिवशी एवढं मोठं वादळ येऊन जर ग्राउंड खराब होऊन आणि LED लाईट वगैरे पडून सर्व खूप नुकसान झालेलं, पण 1 ते 2 तासात सर्व रिकवर केले. नक्कीच अभिनंदन करायला पाहिजे, कारण की कालचं वादळ वेगळं होतं. आज क्रिकेटच्या वादळामध्ये तुमची मॅच आहे. 4 षटकामध्ये कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कसेल? गोवा एक तगडा संघ आहे. हो, निश्चित गोवा एक चांगला संघ आहे आणि 40-45च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. धन्यवाद, तुमचे हार्दिक अभिनंदन. तर गोवे संघाचे कर्णधार संदीप पाटील आहेत. टॉस हारलेला आहात, फलंदाजी करायची आहे. काय टार्गेट सेट असेल? 50 प्लस. एक चांगली स्पर्धा खेळता. मी मगाशी म्हटलं की 40 प्लस फॉर्मेटमध्ये मॅन ऑफ द सिरीज किंग ग्रुप महाराष्ट्राच्या वतीने आदरणीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांच्या गौरवार्थ स्पर्धा आहे. काय सांगाल या स्पर्धेविषयी? आयोजन तर खूप चांगले केले आहे ना, आम्हाला ते खेळण्यात संधी दिल्याबद्दलचे आभार मानतो. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहतोय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. जय हनुमान गोवे संघाला फलंदाजीसाठी पुढच्या मॅचमध्ये पाचारण केलेला आहे. धन्यवाद. बॅक टू कॉम्बॉक्स, बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. एका बाजूला मान्यवरांचा आपण सन्मान देखील करूया. सामना सुरू करायचे पंचांना विनंती राहील. एका बाजूला सन्मान देखील करूया. संदेश वगारे किंग ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यांना विनंती असेल आपल्या शुभहस्ते आपण पुढील स्वागत आणि सन्मान करावं. या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय भरत घाटाळ साहेबांना सन्मानित करावं. सरपंच साहेबांना विनंती, आपण या मध्यभागी. मायेची प्रेमाची सन्मानाची ही उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र, पुष्पगुच्छ आणि अर्थातच सन्मान चिन्ह देऊन सरपंच साहेबांना सन्मानित केलं जात आहे. मनीष भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांना विनंती. यापुढे आपण मनीषजी भोईर साहेब सदस्य आहेत, त्यांना देखील आपण करूया सन्मानित. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. संरक्षण कक्षामध्ये 12 मॅन आपण बघतोय. कालवार संघाकडून अनंत म्हात्रे, टेमघरपाडा संघाकडून विनोद गुलवे. किरण भोईर माजी सरपंच यांना विनंती असेल आपण यापुढे, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. गोवे संघाचे सर्व खेळाडू देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. कर्णधार संदीप पाटील यांना विनंती करतो आपण पुढे या. संदीप पाटील गोवे संघाचे कर्णधार यांना आपण सन्मानित करूया. रेकॉर्ड ब्रेक सत्कार आपण पाहणार आहोत मंडळी संपूर्ण 5 रजनीमध्ये. त्यानंतर तानाजी पाटील यांना विनंती असेल आपण देखील पुढे यायचं आहे, त्यांना देखील सन्मानित करूया. भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आहेत तानाजी पाटील.
उल्हास पाटील, त्यानंतर आपण तयार राहायचं आहे. प्रत्येकाचा सन्मान नक्कीच रेकॉर्ड ब्रेक सन्मान होणार आहेत. अध्यक्ष चषकाच्या या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं पुढचं एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तर सामना सुरू करायचा आहे. पंच योगेश नाना म्हात्रे आणि विनायक म्हात्रे यांनी जयदुर्गा टेमकरपाडा संघाला शुभेच्छा दिल्यात. आपलं देखील हार्दिक स्वागत. उल्हास पाटील साहेब यापुढे. माजी ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आपण देखील यापुढे त्यांना देखील आपण सन्मानित करूया. अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. विकास पाटील माजी सदस्य ग्रामपंचायत गोवे यांना देखील सन्मानित केलं जात आहे. नक्कीच आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये विकास पाटील यांच्या दोन्ही सुपुत्रांनी अर्थात चांगली कामगिरी केलेली आहे. कन्या आणि पुत्र अतिशय सुंदर आपण पाहतोय जलतरण पत्तोट्यांनी घडवलेले आहेत, त्याचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दिनेश भाऊ देखील उपस्थित, त्यांना विनंती. दिनेश भाऊ यापुढे. दिनेश भामरे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. बाळाराम पाटील चाविंद्राचे खेळाडू आहेत, त्यांना विनंती यापुढे. बाळाराम दादा पाटील या. त्यानंतर विलास पंचा यांना देखील विनंती पुढे यायचं आहे. विलास पांचाळ यांना देखील सन्मानित करायचं आहे. त्यानंतर कैलास भोईर या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती आपण पुढे यावं. कैलासजी भोईर. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये शुभागमन होत आहे, ज्यांच्या गौरवार्थ ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. भिवंडी महानगरपालिकेचे सन्मान्य नगरसेवक, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन, आता सभापती लायना भिवंडी यांच्या नावाने यांच्या गौरवार्थ ही स्पर्धा पाहतोय. आदरणीय संजयभाई म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. किंग ग्रुप महाराष्ट्राच्या सर्वांच्या वतीने आणि नक्कीच याच्या स्पर्धेमध्ये आयोजक संजयभाई म्हात्रे साहेबांच्या गौरवार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. किंग ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष संदेश वकारे, विक्रम नाईक, रोहन पाटील, सुनील पाटील, सर्व टीमच्या वतीने भाईसाहेब आपलं मनपूर्वक, प्रेमपूर्वक, आदरपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तर ऑन फील्ड पंचाने इथे मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे वाईटसाठी. फेअर डिलिव्हरी. सामना सुरू होतोय. ज्यांच्या नावाने मित्रांनो या स्पर्धेचे आयोजन केले गेलेले आहे, 40+ क्रिकेट संघटनेचे या अध्यक्ष सन्माननीय संजय म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. इथे हुकलेल्या चेंडूला मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने.
आमचा संजय भाई नगर सेवक हाय बघला दिलाचा आमचा संजय म्हात्रे नगर सेवक हाय बघला दिलाचा आमचा संजय भाई नगर सेवक हाय बघला दिलाचा आमचा संजय म्हात्रे नगर सेवक हाय बघला दिलाचा नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं, ज्यांच्या गौरवार्थ ज्यांच्या नावाने स्पर्धा 40+ अध्यक्ष चषक 20-25 लाखो दिलो की धडकन अनेक गरिबांचे कैवारी आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्व भिवंडी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झाल्यानंतर पहिल्याच 2 टर्ममध्ये आपण त्यांना स्टँडिंग कमिटी चेअरमॅन भिवंडी महापालिकेत सर्वात मोठं महापौरांच्या नंतरचं पद पाहतोय सभापती सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये पाहिलेलं आहे आणि त्यांच्याच गौरवार्थ आजचा भरपूर मोठा स्पर्धेचा महासंग्राम पाहतोय 40+ फॉर्मॅटमध्ये प्रथमतःच मॅन ऑफ द सिरीज खेळाडूंसाठी 40+ खेळाडूसाठी आपण बाईक देणार आहोत आणि या क्रिकेट इतिहासामध्ये 40+च्या क्रिकेट इतिहासामध्ये एक अलौकिक अशी क्रांती सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेबांच्या या गौरवार्थ स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यांचं व्यासपीठावर पुढे एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नक्कीच ज्यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आपण पाहतोय, आव्हान ठेवलेलं आहे ते 52 धावांचं. 52 या लक्ष्याचं पाठलाग जयदुर्गा टेमघरपाडा संघ करताना कार्यक्रमात कालवार विपक्ष जयदुर्गा टेमघरपाडा. इथे बॅकफॉलवर जाऊन चेंडूला कट केलेला आहे. अगदी इनफिल्डच्या वरून पॉईंटच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय डीप ऑन रिझममधून सीमा पार झन्नाटदार चौकार. समाजाचा अभिमान मान्य परत त्याला मान माणूस दिलाच तो धनवान अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. फलंदाज प्रमोद दिवेकरच्या बॅटमधून बॅकफुलवर जाऊन स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळालेला आहे. इथे या ऑन साईडला चेंडू टर्न केलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी धावसंख्या सिंगलने वाढते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावपले 5 धावा पहिल्या षटकात समाप्तीनंतर जयदुर्गा टेमघरपाडा संघ. मित्रांनो आपण पाहतोय किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 20-25 ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आलेल्या आहेत. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संजयजी वखारे त्यांच्यासमेत त्यांचे सहकारी आपण पाहतोय, याच्यामध्ये विक्रम नाईक, रोहन पाटील, सुनील पाटील पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांद्या नक्कीच देऊन अपर मेहनत दीप गुंदोलकर यांची पाहायला मिळते. त्यानंतर या स्पर्धेमध्ये विशेष सहकारी आपल्याला पाहायला मिळते गावदीप भादवड आणि खास करून ज्ञानेश्वरजी म्हात्रे, रवींद्रजी तरे आणि संतोषजी तरे यांचं देखील भरीव योगदान या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन केले गेले ऑनस्क्रीन आपण पाहू शकता. भिवंडी 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संजयभाई म्हात्रे साहेबांना, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण भव्य दिव्य स्पर्धा पाहत आहोत. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमधील आपण सामनामध्ये कालिकामध्ये कालवार विपक्ष जयदुर्गा टेमघरपाडा आहे 2 संघामध्ये. धर्मेश म्हात्रे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 5 आव्हाने ते 52 धावांचं 52 या लक्ष्याचा पाठलाग जयदुर्गा टेमघरपाडा संघ करतोय. पहिले षटक योगेश पाटील यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. इथे जोरदार राफील मात्र पंच संमत नाहीत. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढते. नक्कीच बॅटकट पंच दर्शवतात, म्हणूनच हा अपील पंचांनी फेटाळून देखील लावला होता. धर्मेश म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. पावलांचा वापर करून फटका केलेला आहे. 20 मध्ये शतरक्षक बनेल, प्रेक्षक चेंडू निघून जाईल वार्ड ऑफ लॉंग सीमापार चौकार. भिवंडी चौकारीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा
इथून 42 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जयदुर्गा टेमकरपाडा संघ 52 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय. 2 फलंदाज गमावलेले आहेत, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि संघाची धावसंख्या 10. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. चेंडूला डीप मिड ऑफ मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावपेक्षा एक नाही. नक्कीच प्रमोद दिवेकर स्ट्राईकला आहेत आणि विनायक म्हात्रे यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. धावसंख्या 11 धावा. इथे मात्र फटका फसलेला आहे. मिस टाइम. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त द्यायच्या. आणखीन एक फलंदाज खेळला. तिसरा फलंदाज बाद जयदुर्गा टेमकरपाडा या संघाचा. संदेश दादांचं नाव लय मोठं, त्याच्या संगतीला सुनील रोहन. जाईल तिथे शिबीर तो मान, अशी माणुसकी कमावली त्यानं. सदानंद म्हात्रेच्या माध्यमातून सुरेख झेल आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. या अतिशय उत्कृष्ट झेल इथे पाहायला मिळतो आणि परिणामस्वरूप 3 फलंदाज इथे बाद होताना जयदुर्गा टेमकरपाडा या संघाचे. न्यू बॅटर विकास नाईक पाहायला मिळतोय. टेमकरपाडा संघासमोर लक्ष ठेवलेलं आहे की ते 52 धावांचं आतापर्यंत धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत. त्या 11 धावा. तसेच योगेश नाना म्हात्रे तसेच विनायक म्हात्रे यांच्याकडून विकास नाईक यांना 2 षटकांसाठी बक्षीस लावलेले 5,000 रुपये. इथे मात्र लॉप केलं चेंडूला. लॉपटेड फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या उंची जास्त लांबी कमी आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना आपण बघतोय. आल्या पावली माघारी परतना. पाटील माजी सरपंच गोवे सागर पाटील साहेबांचं आगमन झाले. सागर पाटील साहेब या. गोयगावचे विद्यमान सरपंच सागरदादा पाटील याला देखील विनंती. आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांची देखील इथे समाप्त झालेले आहेत. 2 षटके समाप्त नंतर 4 बाद धावपलीकडे धावा 11 आणि इथून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये अजून जर बघितलं तर 41 धावांची आवश्यकता आहे. सन्माननीय सरपंच गोवेगावचे सागर पाटील साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. हॅलो हॅलो. ड्रिंक्स ब्रेक. विद्यमान सरपंच सागर पाटील ग्रामपंचायत गोवे त्यांना आपण सन्मानित करूया. 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. आजच्या ह्या स्पर्धेमध्ये व्यासपीठावर उपस्थित झालेल्या मान्यवरांना आपण सन्मानित करूया. मी किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वगार यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते मान्यवर सन्मान करायचा आहे. सागरजी पाटील साहेब उपस्थित आहेत. विद्यमान सरपंच अर्थातच रवींद्र तरेसर ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पाहतोय गोवे गावामध्ये त्याच गावचे सरपंच आहेत आणि अतिथी देवभव पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मायेची प्रेमाची सन्मानाची शाल पुष्पगुच्छ देऊन आपलं स्वागत केलं जात आहे. त्यानंतर अनिल पाटील माजी सरपंच गोवे याला विनंती आपण देखील पुढे यावं. अनिल पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वखार यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये तमाम सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रेकॉर्ड ब्रेक सत्कार आपण पाहणार आहोत. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू. बॅक टू क्रिकेट. इथे मात्र हा फटका देखील फसलेला आहे. मिस टाइम. सदा मात्र चेंडू खाली. आणखीन एक झेल. दुसरा झेल या सामन्यामध्ये सदा मात्रेच्या माध्यमातून आणि आणखीन एक फलंदाज झेलबाजीपणे बाद होताना. भिवंडी शहरानं वाजवते डंका, आमच्या लाडक्या संजय भाईचा आहे दरारा युवा घाचा, आहे मौलाचा शिवरायांचा.
मंडळी आपण नक्कीच पाहत आहोत 40+ हा विश्व चषक आपण पाहतोय. अर्थातच भिवंडी तालुका आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय अशी रजनी क्रीडा स्पर्धा 40+ फॉर्मॅटमधून पाहतोय. 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये व्यासपीठावर ज्यांच्या गौरवार्थ स्पर्धा आहे लायना भिवंडी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती संजयभाई म्हात्रे साहेबांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर मनोज नाईक ऑन साईडला कावकर रिझनमध्ये चेंडू टोललेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केले आहेत. वेलकम पंच दिनेश भांबरे सर, वेलकम पंच दिलीप पाटील सर, दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तालुका क्रिकेटमधील ऑफिशियल पंच आपण पाहतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संख्येच्या धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 14 धावा. इथे मात्र ऑन साईडला आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. मिड विकेटच्या वरून षटकार. संदेश दादांचं नाव लय मोठं, त्याच्या संगतीला विक्रम दीप, जाईल तिथे शिमेल तो मान, ऐशी माणूस की कमवली त्यानं. 20 धावा धावपलीवर झलकले गेल्यात. 52 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय जयदुर्गा टेमघर संघ. 32 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. प्लॅन मिस कटरचा वापर, लेग कटर आपण पाहतोय. हा चेंडू प्लॅन मिस कमबॅक करताना षटकार खर्च केल्यानंतर इथे मात्र गोलंदाज जितेंद्र म्हात्रे. इक्वेशन आता अवघड होतोय कारण इथे मात्र हा फटका बसलेला आहे. उंच लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल घेतला गेला आणि झेलबाच्या रूपाने फलंदाज बाद. अभिमान वाटे अध्यक्ष किंग ग्रुप संदेश वखारेचा, भिनार गावची गावदेवी माता आहे हो संगतीला. आला समाजसेवक संदेश वखारे हा भिनार गावाचा, आला समाजसेवक संदेश दादा. नक्कीच किंग ग्रुप महाराष्ट्राच्या यांच्या माध्यमातून यांच्या नियोजनातून अतिशय देखणी अशी स्पर्धा आपण पाहतोय. 40+ अध्यक्ष चषक 2025 आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. लाखो दिलो की धडकन अर्थातच आदरणीय संजयभाई म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आपण शुभागमन झालेलं पाहत आहोत. त्यांच्याच गौरवार्थ ही स्पर्धा अनेक गरिबांचे कैवारी आणि अर्थातच शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ज्या व्यक्तिमत्व आम्ही तारुण्यामध्ये पाहिली तेच आमच्या आदरणीय सर्वांचे लाडके असे संजयभाई म्हात्रे साहेबांचं पुढे एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बॅक टू कॉम्बॉक्स. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन अवघड होताना गोलंदाज प्रवीण म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र हा फटका देखील फसलेला आहे. या स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि या कॉटन बॉलच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद होताना तू चल मय आया अशी स्थिती आपण बघतोय सध्या जयदुर्गा टेमघर संघाची. गरीबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा, गरीबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा. आमचा संजय भाई नगर सेवक हाय बघला दिलाचा, आमचा संजय म्हात्रे नगर सेवक हाय बघला दिलाचा. आमचा संजय भाई नगर सेवक हाय बघला दिलाचा. आमचा संजय अतिशय देखणं साफसुथरा क्लीन टेलिकास्ट लाईव्ह टेलिकास्टचा वेता भाषा प्रेस समवितच्या माध्यमातून आपण पाहतोय रवींद्र गुळवी यांचं देखील व्यासपीठ शुभागमन आपलं हार्दिक स्वागत. संजय गुळवी तसेच सॅव्हियो आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतोय आणि स्पर्धा रंगलेली आहे आणि अजून 3 रजनी बाकी येतो झाकी आहे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. येणारे 3 रजनीमध्ये एकापेक्षा मान्यवर रेकॉर्ड ब्रेक सत्कार देखील सायंकाळच्या सत्कामध्ये आपण पाहतोय. अर्थातच संजयभाई साहेबांचे एखादे समर्थक रवींद्र तरेसर ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या पिताश्री जयेंद्र मारुती म्हात्रे यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स मधून पाहतोय. जाऊया क्रिकेटकडे.
ऑन साईडला इथे मात्र क्षेत्ररक्षक का सज्ज आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र चिनू निघून जातोय या सीमा पार. वेलकम सुस्वागतम विलाजी भोईरसाहेब माजी सरपंच ग्रामपंचायत भिनार गावचे एक सामाजिक आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस देखील आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपलं हार्दिक स्वागत. आपणास विनंती आपण आदरपूर्वक व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. 4 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. आपण मध्ये लक्ष अवघड बनलेलं आहे जयदुर्गा टेमघरपाडा या संघासाठी. सदानंद म्हात्रे यांनी आतापर्यंत या सामन्यामध्ये या इनिंगमध्ये 2 झेल पकडले आहेत. अतिशय चांगलं परफॉर्मन्स त्याने केलेलं आहे. लॉंग ऑफ रिजनमध्ये 10 क्रमांकाची जर्सी परिधान केलेली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड ऑफ फटका केलेला आहे. या सदानंद म्हात्रे चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. फक्त एका धावेपेक्षा अधिक नाही. आणि इथे मात्र आता जयदुर्गा टेमघरपाडा संघाने आपला पराभव पूर्णपणे मान्य केलेला आहे. कारण 2 चेंडूने दूर आता मात्र कालिका माता कालवार संघ विजयापासून. 2 चेंडूंनी तब्बल 27 धावांची आवश्यकता आहे. इनसाइड आउट हा फाटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा सज्ज आहे. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. विजयाच्या उंबाट्यावर कालिका माता कालवार संघ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चांगला परफॉर्मन्स नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजाने केला होता. दुसऱ्या इनिंगमध्ये देखील गोलंदाज चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अशा प्रकारे हा सामना जिंकला आहे कालिका माता कालवार संघाने. अभिनंदन कालिका माता कालवार. अभिनंदन सदानंद म्हात्रे. हळलग जयदुर्गा टेमघरपाडा. दोन्ही संघाचे 12वी खेळाडू. दोन्ही संघाचे 12 मॅन नक्कीच आपण तुमच्यासाठी देखील आपण पाहतोय की गिफ्ट हॅम्पर पारितोषिक आहेत. आपण पाहतोय 12 मॅन दोन्ही संघाचे जे समालोचन कक्षामध्ये होते ज्यामध्ये अनंत म्हात्रे कालवार आणि टेमघरपाडा संघाचे विनोद गुलवे. आपण देखील सर्वप्रथम व्यापाऱ्या जोड्या विनोद गुळवी आणि अनंत म्हात्रे दोन्ही खेळाडूंना विनंती 12 मॅन आपण